शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। स्वतःची जात चोरी करताय याचा पर्दाफाश करायला आज आपण इथे आलोय। दुर्दैव आहे आणि या बारामतीमध्ये की ज्या बारामतीमध्ये एकाच कुटुंबात एकाच आडनावामध्ये दोन राज्यसभेचे खासदार, एक लोकनियुक्त खासदार लोकसभेचे, एक आमदार, दुसरे आमदार, उपमुख्यमंत्री, एवढी सगळी पद एका घरात असलेल्या बारामतीमध्ये हा कुणबी दाखला काढला जातो। एक कशासाठी तर बारामतीमधनं खासदार होतंय, आमदार होतंय, एका घरामध्ये एवढी पद येतात त्यासाठी। कशाला कुणबी दाखला पाहिजे? आपल्याला आरक्षणाचा जी काही तरतूद केलेली आहे संविधानामध्ये, मग घटना कलम 15(4), 16(4), घटना कलम 340, का आपल्याला हे आरक्षण मिळतंय? तर या प्रस्थापित तुम्हाला नोकऱ्या मिळवून देणार नाही, तुम्हाला शिक्षणामध्ये प्रवेश मिळवून देणार नाही, तुम्हाला राजकारणामध्ये तुमचं प्रतिनिधित्व मिळवून देणार नाही, तुम्हाला त्या पंचायत राजमध्ये कुठेतरी तुम्हाला एखादा नगरसेवक, तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य होता येणार नाही, तुम्हाला सरपंच पद मिळवून देणार नाही, आणि मग तुमच्या पोरांच्या भवितव्य, तुमच्या गावगाड्यामधलं तुमचं मान सन्मान याच्यासाठी, ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, तुम्हाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जे आरक्षण दिलं त्याच आरक्षणामध्ये घुसखोरी करायची। आपल्याला आरक्षण मिळतं कशाने? तर जातीच्या दाखल्यांनी, की बाबा हा धनगर आहे, हा माळी आहे, हा वंजारी आहे, हा रामोशी आहे, हा मातंग समाजाचा आहे, हा महार समाजाचा आहे। तो जातीचा दाखल्याने आपल्याला आरक्षण मिळतो, तोच दाखला मिळवायचा। याच्यामध्ये असं काय बनाव करायचा की यांचं आरक्षण मग पुढचा विषयच येत नाही, पुढे किती बॉम्बा मारा। आता हे सुरुवात काळूरामांना कधीपासून झाली माहितीये का? हे 2004 सालापासून झाली। मराठा कुणबी, कुणबी मराठा हा GR आला। आता मुळामध्ये आपण त्याच्या खोलामध्ये जायला नको, बराच वेळ जाईल, 2 तास लागतील त्याला। आम्ही तुम्हाला आमचे मोठे भाऊ मानतो, तुम्ही राज्यकर्ते ना, सत्ता तुमच्याकडेच आहे ना, दिली ना आम्ही, आम्हीच गुलाल उधळला, आम्हीच प्रचार केला, आम्हीच सभा लावल्या, आम्हीच एकमेकांच्या इलेक्शन मध्ये डोके फोडली, बरोबर ना? तुमच्या कारखान्याला ऊस आम्हीच ऊस पिकवून देतोय, तुमच्या ज्या जिल्हा बँक आहे त्या जिल्हा बँकामध्ये सभासद आम्ही, आणि 11 मधले 9 तुमचे संचालक तुम्ही। पण आम्ही नाही ना कधी हे केलं, पण आम्हाला कुठेतरी आमचा एखादा सरपंच होत होता, कुठेतरी एखादा जिल्हा परिषद सदस्य होत होता, कुठेतरी पंचायत समिती, ते बी तुम्हाला पाहिजे का? पण हे कुणाला पाहिजे? हे गोर गरीब मराठा समाजाच्या बांधवांना नाही पाहिजे। हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांना कुठेतरी दिसायला लागलं की आरक्षणाचा आधार घेऊन, आरक्षणाचा फायदा घेऊन कुठेतरी आता हे PSI व्हायला लागले, कुठं OSP व्हायला लागले, कुठं सरपंच व्हायला लागले, कुठं पंचायत समितीच्या सभापतीपदी म्हणायला लागले आता मलाच हे अध्यक्षपद पाहिजे, कुठं नगरपालिकेचं अध्यक्षपदाचं रिझर्वेशन आलं। मग आता काय करायचं? मग यांना काय करायचं? यांना यांचे पाय मुळातच छाटायचे। आणि ह्या 2004 पासून जे चालू झालंय त्याची घरघर लागली। 2.5-3 वर्षापूर्वी काय सांगितलं जातं आमच्या मराठा समाजाच्या होतकरू पोरांना? आहे ना, गरीब लोक आहेत, 100% आहेत गरीब। जी सत्ता मूळ जे आहे ना, ते प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-5 आडनावं असे असतात की त्यांच्याकडे सगळे असते, बाकीचे सगळे गरीब, बाकीच्या सगळ्यांची परिस्थिती आपल्यासारखी आहे। पण त्यांच्यासाठी काय आरक्षणाची तरतूद काय? तुम्हाला सामाजिक मागासले पण पाहिजे। म्हणजे काय? तुम्हाला गावगाड्यामध्ये तुम्हाला मानाचं स्थान नाही, त्या ह्याच्या जत्रा यात्रा असेल तर तुम्हाला त्या पूजेचा हक्क नाही, तिथं हार घालायला मान गावातल्या पाटलाचा, देशमुखाचा, ह्याला सामाजिक मागासले पण म्हणतात। न्हावी किती श्रीमंत झाला तर त्याच्या सामाजिक स्तर नाही त्याचा वाढत,
तो किती श्रीमंत झाला, 2 कोटीचं जरी सलून टाकलं त्याला नाव गांडाच म्हणणार आहे, माळ्याला माळ गांडाच म्हणणार आहे. हे प्रचलित शब्द कसे काय आले? ह्याला सामाजिक माग, आणि हे जे सामाजिक मागास आहे, समाजामध्ये तुम्हाला मागास ठेवले, त्यामुळं तुम्हाला प्रतिनिधित्वाचे हक्क मिळण्यासाठी हे आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये घुसखोरी करायची. बर, कुणा आरक्षण म्हणजे काय? तर कुणा आपण एसटी मध्ये बसतो, महिलांना 2 सीटा आरक्षित ठेवलेल्या असतात. का ठेवलेल्या असतात? ते बाकीची जी झुंड येईल ना, ते तुमची सीट घेतील म्हणून, त्यांच्यापासून संरक्षण म्हणून आरक्षण आहे. मग संरक्षण कुणापासून आहे? अहो, या मराठा समाजातल्या जे प्रतिष्ठित आहेत, जे तुम्हाला शिक्षणामध्ये संधी मिळून नाही देऊ शकत, कुंभाराची नावाची 2 घरं असतात गावात, त्याला कसं काय सरपंच होऊन देतात? त्या महार मातंग समाजाला का आरक्षण दिलं बाबासाहेबांनी? अस्पृश्यता कुणी भोगले का? तुम्ही आता दाखले काढता, आणि एसटीचे दाखले काढलेत, आदिवासींचे दाखले. तुमच्या डोक्यावर तुम्ही गो घाण वाहिली का तुमच्या पूर्वजांनी कधी? ही मसर बसर मेलेली सडलेली तुम्ही कधी वाहिलीत का? आणि तुम्ही म्हणता आम्ही तुम्ही सारखे, तुम्ही जे खातात तेच खातो, आम्ही गरीब आहे ना गरीब. माझ्या मराठा बांधवाच्या अनेक पिढ्या गरिबीमध्ये गेलेल्या आहेत. त्यांच्यासाठी काय तरतूद केली? आपल्याला मुळामध्ये आपण कायद्याचं राज्य आहे ना, संविधानाचं राज्य आहे. तो आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं. त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण ठेवलं नाही. आर्थिक परिस्थिती खराब होती आणि ती उंचावती पण. एखादा मराठा समाजातला बागायतदार पण असेल, पण तो त्याची दुसरी पिढी जर ती खराब निघली ना, तो खाल्याच पण येतो, पण त्याचा सामाजिक स्तर कमी होत नाही. त्यासाठी आरक्षण शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर होतं, पण होतं. परिस्थिती बदलती. आज 60 वर्षानंतर बदलली परिस्थिती. आमच्या मराठा बांधवांच्या घरामध्ये गरिबी आली, फाटे फुटले. 10 एकरची जमीन 5 एकर, नंतर परत मुलं झाले, काही जण भूमिहीन झाले. मग त्यांच्यासाठी काय आहे? आपल्याला समजलं पाहिजे, ह्या संविधानिक आपल्या देशामध्ये आपल्यासाठी काय तरतूद केलेली आहे. ओबीसीसाठी जर आरक्षण दिलंय ना, तर आता केली ना ती तरतूद नरेंद्र मोदींनी. जे आरक्षण आर्थिक निकषावर कधीच नव्हतं, 103वी घटना दुरुस्ती केली. आणि ह्या भारतातले जे प्रस्थापित, जे क्षत्रिय, कोण या जातीच्या उतरंडीमध्ये जो टॉपला आहे, जो क्षत्रिय म्हणलं जातं, अशा समाजातल्या गरिबांसाठी, म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या गरीब बांधवांसाठी, गुजरात मधल्या पटेलांसाठी, त्या हरियाणातल्या जाटांसाठी काय केलं? तर आर्थिक दुर्बलांसाठीच आरक्षण मोदी सरकारने 3 वर्षापूर्वी आणलं. चांगली गोष्ट केली. अन्यायाची भावना सगळ्यांमध्ये होती की आमच्यात पण गुणवत्ता आहे, पण आम्ही प्रगत जातीमध्ये जरी असलो त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही. आणि तुमचा पोरगा पण आमच्या एवढा माझ्या पोराबरोबरच असतो, त्याला कमी मार्क, त्याला पण तेवढेच मार्क आहेत, माझ्या पोराला त्यापेक्षा जास्त आहेत, पण आरक्षणामुळे मला ऍडमिशन नाही मिळलं. यासाठी मोदींनी काय केलं? ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणलं. मग मराठा समाजाला आरक्षण नाहीये का? आहे ना आरक्षण. ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण, पण ते आपला जरांगे भाऊ काय म्हणतो, आम्हाला ते नाही पाहिजे, आम्हाला ओबीसीतच घुसायचंय. जरांगेला एवढं डोकं आहे का? अजिबात नाही. हे जरांगे हा बोलटा पोपट आहे. त्याला हे बाकीचे राजकारणी सांगतात की तू ओबीसीत घुस, तू कुणबी दाखला द्यायची मागणी कर, म्हणजे आम्हाला कुणबी दाखले काढता येतात. आजच्या गावामध्ये आपण ज्यासाठी आहे, ते आमच्या ताईंनी ते त्यांना वाटलं कुणबी व्हायचे, त्यांना काय त्यांच्या पोरांची काळजी? त्यांच्या पोरांना ऍडमिशन, त्यांना जर पोरांच्या ऍडमिशनची काळजी असती, नोकरीची काळजी असती, तर त्या म्हणल्या असत्या कुणबी नाही व्हायचं, आम्हाला मराठाच राहायचंय, आम्हाला ईडब्ल्यूएस आहे ना 10%, त्याचा 8.5% लाभ घेतलाय. पण मला धनगराकडे जाणारं सरपंच पद ते मला घ्यायचं. त्यामुळं हे सगळं हे राजकीय आरक्षणासाठी चाललेलं आहे. सर्वात महत्वाचं नुकसान हे मराठा समाजाचंच होतंय. ओबीसी मध्ये 450 जाती आहेत, पोट जाती वेगळ्या, आरक्षण 19%, व्हीजेएनटी सोडलं तर. मला सांगा, 2 गाड्या आहेत,
2 बस उभ्या आहेत, एका बसमध्ये 450 लोक बसलेत आणि दुसरी नवीन वॉल्वोची बस आली, मोकळी आहे बस 10% आरक्षणाची. आपण कुठं बसल? जो नवीन प्रवासी येतो नवीन बसमध्ये बसणार ना. या जरांगेने काय केलंय उद्योग? त्या नवीन बसमध्ये आमचा मराठा समाज, आमचा मराठा बांधव बसलेला त्याला वडू बाहेर काढतोय आणि ह्या गर्दीमध्ये जा म्हणतोय. तिथं गुद मारणार नाही का? एवढं कळत नाही का? समाजाचं नेतृत्व करायचं, पण अभ्यासू नेतृत्व पाहिजेच. आपल्या समाजाचा फायदा नुकसान कशात आहे ते बघितलं पाहिजे. आता हे जे कुणबी दाखले जे चालू झाले, आता या जरांगेच्या मागणीमुळे पहिल्यांदा तुम्हाला आम्हाला जातीचा दाखला काढायचा आहे ना, तर आपला वडिलाचा जातीचा दाखला लागतो, आजोबांचा लागतो, आजोबांचा नसलं तर आपल्या पजोबाचा लागतो. या 2 सप्टेंबरच्या JRने काय केलंय की तुमच्याकडे कुणबीची नोंद नाही. त्याच्या आधी मी या कुणबी याचं सांगतो. या कुणबीच्या ज्या खाडाखोडी चालू आहेत ना आता सगळ्या, या खाडाखोडी कशामुळे माहिती का? पहिल्यांदा 7/12 ज्याच्यावर पितृसत्ताक म्हणजे वडिलांनंतर ज्याची नोंद येते त्या डॉक्युमेंटवर, त्या पुराव्यावर आपल्याला दाखले द्यायचे. पण या एकनाथ शिंदेनी काय केलं, याच्यामध्ये 12 पुरावे वाढवले. आता पुरावे कोणते कोणते वाढवले मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा खसारा पत्रक हे ते सगळं याच्यावर होतं. त्यांनी भूमी अभिलेखचं रेकॉर्ड वाढवलं. आता तुमच्या आज ज्या पंचांनी कधी मोजणी केली असेल त्याच्यावर कधी कोणी जात लिहिलेली असते का आपण जमिनीच्या मोजणीवर? त्याच्यानंतर तुम्हाला हसायला येईल सगळ्यांना, जे उत्पादन शुल्कचे पुरावे, उत्पादन शुल्कचे हाके साहेब, उत्पादन शुल्कचे पुरावे, त्याच्यामध्ये काय अनुप्राप्ती नोंदवही, मळी नोंदवही. एकनाथ शिंदेनी कुणबी नोंदी शोधायला कुठली कागदपत्र हे केल्यात माहिती का? अधिकृत अनुप्राप्ती नोंदवही, मळीची नोंदवही, ताडीची नोंदवही. आता माणूस ताडी बनवायला आणि ताडी विकायला गेल्यानंतर जात लिहून ताडी द्यायचं का? तू धनगराचा आहे तुला 2 बाटल्या लागतील, तू मराठ्याचा आहे तुला 1 बाटली लागेल. अशी जर कागदपत्र यांनी अधिकृत केली तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा कुणबी होईल. बरं कुणबी व्हा, पण मराठा तुम्ही शिल्लक ठेवताल का? मराठा जात नामशेष होणार आहे या जरांगेच्या सांगण्यानी. आणि हे जे काय आता हे उद्योग करतात ना राजकीय याच्यासाठी, पदांसाठी, मराठा नंतर कोण राहील? हा छत्रपतींचा 96 कोळी क्षत्रिय मराठा राहील का शिल्लक महाराष्ट्रात? आम्ही म्हणतो ना आमचे राजे हलुतेदार बलुतेदार, आम्ही काठ्या कुराडी भाले घेतले स्वराज्य निर्माण करायला. आम्हाला वाटतच ना तुम्ही क्षत्रिय, आम्ही तुमचे मावळे. आता तुम्हीच आमच्या ताटात येऊन बसताय. आता परवा दिवशी एक बातमी आली गंगापूरची, एवढं म्हणजे जात चोरायला, आता जात चोर झालेला. आतापर्यंत पहिल्यांदा प्रॉपर्ट्या चोरायचे, हे चोरायचे, ते चोरायचे. एकानी त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तो दरवाजा तोडून शाळेचं रजिस्टर मध्ये कुणबी होण्यासाठी खाडाखोड केली. त्याची बातमी आली. किती तुम्ही खालच्या पातळीला जाता? एक काम करा ना, तुमच्या प्रॉपर्ट्या, तुमचे कारखाने, तुमच्या शिक्षण संस्था, तुमच्या आमदारक्या खासदारक्या आम्हाला द्या कळरमांना, आणि वानर तुम्ही SC ST OBC व्हा, घ्या सगळं आमचं आरक्षण. अरे लाजा वाटल्या पाहिजे. स्वतःच्या समाजाचं नुकसान करायचं EWS असताना. त्या बिचाऱ्या मराठा बांधवांना 8.5% लाभ मिळत होता, तुम्हाला OBCच्या गर्दीत बसवायचं. एवढे सगळे हे उद्योग चालू आहेत. हे जे आता कुणी काढलंय ना ह्याला खरं म्हणतात ऍक्शन. नाही तर उगीच भाषणं देतोय, मुंगे ससने देतोय, हाके देतात ते. हे चालू केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. ज्यांनी ना या प्रस्थापितांनी कुणबी दाखला काढलाय ना, सगळ्यांचे अर्ज करा. RTI मधनं अर्ज टाकून टाका. त्यांनी कुणबी दाखला काढलाय त्याचा तहसीलदाराकडे अर्ज द्या. त्याची व्हॅलिडिटी झाली असेल तर समाज कल्याणला अर्ज द्या. काढा सगळं. आता कसं सापडलं खोटी वंशावळ?
अहो लाज वाटली पाहिजे. तो लिप्यांतरकारला ऍफिडेव्हिटवर देते ती पूजा भोसले याच्यामध्ये दिसती, त्या ऍफिडेव्हिटवर खोटं देते. अहो महाराष्ट्रामध्ये असे हजारो मोडी लिप्यांतरकार आहेत. तिच्यावर गुन्हा दाखल होणार, आता तिच्यावर गुन्हा दाखल होणार आणि एक केलं पाहिजे याच्यात. त्यानंतर 100 जणांना कळेल की नाही बाबा असं जे काळं बेरं केलं तर तिकडे आत बसायला लागतंय. कुणबी दाखले. अहो कुणबी म्हणजे कोण? जे त्या प्रिन्सली स्टेट होते, म्हणजे आपले निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, ज्याला ते व्यवसाय नव्हते ते तिकडे जायचं आणि म्हणायचं बाबा मी शेती करतो, मी ह्या माळावर शेती पिकवतो, मला द्या, त्याचं नाव कुणबी म्हणून लिहिलं जायचं. आज धनगराचा वंजाराचं कुणाचाही 100 वर्षाचं 1967 पूर्वीचं जर रेकॉर्ड काढलं ना आपण, त्याच्यामध्ये कुणबी नोंदील. यांनी काय केलं? राजकीय फायद्यासाठी हे असले उद्योग चालू केले. त्यामुळं ही जी लढाई आहे ही आता इथनं सुरुवात आणि योग्य रीतीवर योग्य ट्रॅक धरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालं पाहिजे. काळूरामांनी सांगितलं बारामतीतलं सगळं. माझी या सभेच्या मार्फत अण्णा आपण एक ड्राईव्ह चालवली पाहिजे. हाके साहेब, या महाराष्ट्रामध्ये या 60-70 वर्षात महार वतन, रामोशी वतन, देशमुख वतन, पाटील वतन याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. ज्या ज्या हरामखोरांनी ह्या सगळ्या आपल्या जमिनी घेतल्यात ना, इथं आम्हाला जातीवरनं शिव्या द्यायच्या, हा, आणि तुमच्या जमिनी त्याच्या, तुमच्या शिक्षण संस्था त्याच्यावर. त्या पार्थ पवारने तिथं महात्मा फुलेंची जमीन सोडली नाही, लाज वाटली पाहिजे. गुरांसाठी, गुरांना चरायला जमीन होती ती, पशुसंवर्धनाला. म्हणजे तुम्हाला माळ्यांचं, धनगराचं, ओबीसीचं खाना पुराणा, तुम्हाला आता जनावरांच्या बी जागा पुराणा, मार मातंगाच्या जागा, एवढ्या खालच्या दर्जाचे झालात का तुम्ही? तुम्हाला किती पाहिजे अजून? किती जमिनी पाहिजे? काय खाता तुम्ही? का सोनं पिसून काय उघडून खाता तुम्ही? त्यामुळं यांना उघडं पाडलं पाहिजे आपण. या ज्या सगळ्या वतनाच्या जमिनी आहेत ना, याची सगळी एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. अख्खा रिपोर्ट काढला पाहिजे. या जमिनी आधी कधी कोणाच्या नावावर होत्या, आता कोणाच्या नावावर आहे, आणि त्यावेळेस कळेल की यांनी नक्की हे काय उद्योग केलेले. तर बंधूंनो, आपल्याला आता ओबीसी बहुजन सत्ता संपादन आपल्याला हे सगळं चालू करावं लागेल. का आपण फक्त ओबीसीचाच कुणबी दाखला काढला ना, आमची ओबीसी जागा, एक जागा तुम्हाला आंदण दिली, अहो घ्या तुम्ही आमची जागा, पण उरलेल्या 9 जागेवर आपला पॅनेल आला पाहिजे. आमची संख्या 80% ना, आपण भिका काय एका जागेची मागायची, तर आपले पाय धरायला येतील. ठिणगी उडालेली आहे, त्याचा वनवा आता इथं बारामतीतनं आपण पेटू. आमच्या काळूरामांसारखा माणूस आला पाहिजे, तो सर्वसामान्यांना न्याय देईल. आज तुमची आम्हाला जे बोलता येत नाही त्याच्या तोंडामधनं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतोय, आणि बोललं पाहिजे. आम्हाला धमक्या देतात, यांना धमक्या देतात, मला धमक्या देतात. आणि राजकारणी काय, त्यांना माहिती नाही 170 आमदार आहेत, ह्याच फडणवीसांना माहिती आहे. का तर 2 सप्टेंबरचा जी आर, तुम्ही वकील आहेत ना, 2 सप्टेंबरचा जी आर काय, तुम्हाला पण मी सांगतो काय येतो. तुमचा आमचा जात दाखला काढायला गेला, माळ्याचा, धनगराचा, वंजाऱ्याचा, रामोशाचा, तुझ्या बापाचा आण, तुझ्या आजोबाचा आण, तुझ्या पंजोबाचा आण, आणि तूच आण, 60 पूर्वीचा पुरावा आण. बर, वंशावळ तू जुळवायची. म्हणजे माझ्या बापाचा बाप हा होता, तो धनगर होता, तो माळे होता, तो रामोशी होता, म्हणून मी आता त्यांचा पोरगा, नातू, पुतण्या, मी या जातीचा आहे. आणि त्या 2 सप्टेंबरचा जे आर काय सांगते माहितीये का, ज्याला बाप माहित नाही, म्हणजे आता जाऊन दे, आता काही आपल्याला बोलायचं नाही ते, पण माझ्या वडिलाचा पुरावा कुणब्याचा नाही, माझ्या आजोबाचा नाही, पंजोबाचा नाही, मग काय करायचं, मला तर कुणबी दाखला पाहिजे. मग माझ्या कोणतरी नातेसंबंधातला, कुळातला, लांबका, आमका, तमका, फलाना, तो शोधून आणायचा, आणि तो सांगणार ह्यो जो पोरगा आहे ना अर्जदार, ह्यो माझ्या नातेसंबंधातला आहे, ऍफिडेव्हिट द्यायचं, ह्यो माझ्या कुळातला आहे, ऍफिडेव्हिट द्यायचं, आणि मग मी कुणबी आहे म्हणून ह्याला कुणबी करून टाका, असं तो 2 सप्टेंबरचा जे आर सांगतोय. मग त्याला विरोध करायचा का नाही? तो रद्द झाला पाहिजे का नाही? आम्ही लढायचं का नाही? म्हणतात हे उगीच हाकेन सासाने लढतात, हे करतात, कोर्टात जातात, आणि त्यांनी काय फरक नाही पडणार. तो जी आर काय सांगतोय, माझी जात मी नाही सांगायची, माझा बाप कोण होता,
माझ्या कुळातला माणूस म्हणणार या पोराचा बाप भिव होता, तो कुणबी होता म्हणून मी सांगतो म्हणून त्याला कुणबी करा, असं तो 2 सप्टेंबरचा JR सांगतोय. त्यासाठी आम्ही कोर्टात लढतोय, रस्त्यावरची लढाई लढतोय. तुमच्या सगळ्यांची आम्हाला साथ पाहिजे, तुमच्या सगळ्यांची आम्हाला साथ पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं हे सगळं होतं हे सत्तेमुळं. 170 आमदार आहेत ना, 28 खासदार आहेत ना, त्यामुळं ओबीसीचा DNA असलेलं, स्वतः वकील असलेलं, खूप हुशार असलेलं ते फडणवीस पण घाबरतय ना की हे काय ओबीसी काय करतात, लय बोलताल शेवटी निवडून कोणाला जातात, पाटल्याला जातात. नाही बाबा माझा ऊस जातो तिथं बिल नाही निघलं, असं होतं ना. माझं PDCC बँकेत या बँकेमध्ये प्रकरण आहे. त्यामुळं आम्ही लढतोय, तुमची आम्हाला साथ गरजेची आहे. आता ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये बदल घडणं गरजेचं आहे. आता नाही तर परत ही चळवळ कधीच उभी राहणार नाही. SC ST बांधव सगळे आपल्या बरोबर आहेत, ओबीसीनो. आणि आपली कुठल्या जातीच्या विरोधात ही लढाई नाही, आपली मराठा समाजाच्या विरोधात नाही. फक्त समाजाचं जातीचं नाव घेऊन स्वतःच्या समाजाचं बी नुकसान करायचं, तर EWS मधनं बाहेर काढायचं, ओबीसी मध्ये घुसवायचं, ओबीसी आणि मराठा वाद आहे असं लावून द्यायचं आणि स्वतःची वैयक्तिक राजकीय पोळी भाजायची, हे असं सगळं चाललेलं आहे. तर त्यामुळं हे जे आता पोलखोल आहे ते आता होईलच. कसं आडनावच बदलले, कसं काय खाडाखोड केली, त्यांना वाटतं फक्त मोडी आम्हाला वाचता येते, असं नाहीये. आमच्या काळूरामांना पण मोडी शिकताल आता. त्यामुळं आपण सगळ्यांनी ही लढाई लढू. महात्मा फुलेंचा मगाशी संदर्भ आला आणि ऊर भरून आला, कारण की महात्मा फुलेंचं आणि माझं काहीतरी थोडासा वारसा आहे ते सांगतो. महात्मा फुलेंना अपत्य नव्हतं, त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत त्याला दत्तक घेतलं होतं आणि त्याला मी माळी समाजाचं, त्याला आमच्यात माळी समाजातलं कोण पोरगीच देत नव्हतं. त्यावेळेस त्यांना मुलगी दिली, ते आमच्या हडपसरचे ज्ञानोबा कृष्णाजी ससाने आणि त्यांचाच हा मी वारस आहे. त्यामुळे त्यांचाच विचार मी पुढे नेणार आहे. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय ओबीसी. यानंतर आपण सर्वजण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब